धान्य या सगळ्यांनी जो युक्त आहे, सामान्य माणसं त्याला भाग्यवान व्यवहारात म्हणत असतात. परंतु ज्याला व्यवहारात भाग्यवान म्हणतात तो परमार्थामध्ये भाग्यवान असेलच असं मात्र नाहीये. आता संत महात्म्यांनी केलेल्या काही व्याख्या आपण पाहू. भगवत पूज्यपाद श्रीमदाचार्य जगद्गुरु शंकराचार्यांनी काही व्याख्या आपल्या समोर मांडलेल्या आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची व्याख्या अशी आहे, पंचाक्षरं पावनमुच्चरन्तः पतिं पशूनां हृदि भावयन्तः भिक्षाशनादिक्षु परिभ्रमन्तः तौ पीनवन्तः खलु भाग्यवन्तः. आचार्यांनी सांगितलं, पंचाक्षरं पावनम उच्चरन्तः, ओम नमः शिवाय हा पावन करणारा मंत्र आहे. जो आपल्या मुखातून गातो, पंचाक्षरं पावनम उच्चरन्तः पतिं पशूनां हृदि भावयन्तः, पशुपतीनाथ भगवान विश्वेश्वराला ते हृदयामध्ये नित्य स्थापित करीत असतात. भिक्षाशनादिक्षु परिभ्रमन्तः, भिक्षेमध्ये मिळालेलं यत्रोच्छेना मिळालेलं खाऊन जे इतस्ततः परिभ्रमण करीत असतात. कौ पीनवन्तः खलु भाग्यवन्तः, असे लंगोटीधारक जे आहेत तेच काय आहेत, खरे भाग्यवान आहेत. हे आचार्यांची व्याख्या बरं का. कोणाची? आचार्यांची ही व्याख्या आहे. असा लंगोटीधारक जो आहे तो भाग्यवान आहे. म्हणजे प्रत्येकाची काही ना काहीतरी स्वतंत्र व्याख्या आहे. ज्ञानोबाराने सुद्धा हरिपाठामध्ये या काही व्याख्या केल्या आहेत. ज्ञानोबाराने दोन भाग केलेत. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने भाग्यवान कोण अभागी कोण हा एक विचार, आणि भक्तिशास्त्राच्या दृष्टीने भाग्यवान कोण आणि अभागी कोण हा एक विचार ज्ञानोबारांनी मांडलेला आहे. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने चिंतन केलं, उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा. ज्ञानोबाराय सांगतात, जन्माला येऊन तो करंटा आहे, जन्माला येऊन तो अभागी आहे. कोण? नेणे अद्वैत वाटा. जो अद्वैताची वाट जाणत नाही तो जन्माला येऊन अभागी आहे. म्हणजे ज्ञानोबारायांनी ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने हरिपाठात सांगितलेली अभाग्याची व्याख्या काय आहे, अद्वैत जो जाणत नाही तो अभागी आहे. भाग्यवान कोण आहे? ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने मोक्षरेखे आला, भाग्ये विनटला, साधूचा अंकेला हरिभक्त. मोक्षरेखे आला, मोक्षाच्या सीमारेषेपर्यंत जो आलेला आहे तो ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने भाग्यवान आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने केलेली भाग्यवान आणि अभाग्याची व्याख्या आहे. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने जर आपण चिंतन केलं तर भक्तिशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा ज्ञानोबाराय आपल्याला भाग्यवान कोण आणि अभागी कोण याचं चिंतन सांगतात. नाही जासी भक्ती तो पतित अभक्त, हरिसी न भजत दैवहत. दैवाकडून मारल्या गेलेला म्हणजे अभागी कोण आहे? जो परमात्म्याचं नामस्मरण करत नाही, तो त्याच्या मुखातून परमात्म्याचं नामस्मरण येत नाही, तो भक्तिशास्त्राच्या दृष्टीने ज्ञानोबारायांनी सांगितलेला अभागी आहे. मग भाग्यवान कोण आहे? हरिनाम सार जिव्हाया नामाचे, हरिनाम सार जिव्हाया नामाचे, होऊन गेलेली आहे. उपमात्या दैवाची कोणवाणी. एकदा बोलून घ्या सगळेच बोला. तुम्ही सगळे बोला आणि तुमचं बोलणं फिरणं झालं की मला सांगा, म्हणजे मी माझं बोलायला सुरुवात करतो. हरिनामसार जिव्हाया नामाची, उपमा त्या दैवाची कोणवाणी. त्याच्या दैवाचं कोण वर्णन करू शकणार आहे ज्याची जिव्हाच भगवन नामानं पवित्र झालेली आहे. हरिनाम सार जिव्हाया नामाची, उपमा त्या दैवाची कोणवाणी. म्हणजे ज्ञानोबारायांनी सांगितलेला भक्तिशास्त्राच्या दृष्टीने तो काय आहे, अभागी किंवा भाग्यवान आहे. म्हणजे ज्ञानोबारायांनी सांगितलेला एक भाग्यवान अभागी, आचार्यांनी सांगितलेला भाग्यवान अभागी, आणि तुमची आमची व्याख्या ही भाग्यवान अभाग्याची. आता संत महात्मे भाग्यवान मानतात की नाही? निश्चितपणे भाग्यवान जो आहे तो मानतात. आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे जे आहेत ते आमच्यासाठी महत्वाचे आहे, ते आमच्या दृष्टीने भाग्यशाली आहेत. म्हणजे संतांनी सांगितलेली एक व्याख्या आणि तुमची आमची एक व्याख्या, यापैकी व्याख्या कोणाची खरी, योग्य कोणाची व्याख्या, असं जर आपण बघितलं तर तुम्ही आम्ही वारकरी आहोत, संतांना मानणारे आहोत, आणि त्यांचे शब्द आमच्यासाठी प्रमाण आहेत. म्हणून आपण शब्द प्रमाण मानणारी माणसं आहोत. संत काय सांगतात हे आपण ऐकतो, शास्त्र काय सांगतं हे आपण ऐकतो, आणि हे ऐकावं असं आम्हाला संतांनी आणि शास्त्रांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे कोणाचं खरं याचं चिंतन करा. संत महात्मे सांगतात तो भाग्यवान करा का तुम्ही आम्ही जी व्याख्या केली ती भाग्यवंताची व्याख्या करी.
तर याच्यासाठी मी नेहमी एक उदाहरण देतो किंवा एक विचार मांडत असतो की पहिल्यानं दुसऱ्याला भाग्यवान म्हटल्याच्या नंतर दुसऱ्याला अभागी म्हणण्याची जेव्हा पहिल्यावरती पाळी येणार नाही तेव्हा पहिल्याने म्हटलेला भाग्यवान हा खरा भाग्यवान. लक्षात घ्या, पहिल्यानं दुसऱ्याला भाग्यवान म्हटल्याच्या नंतर दुसऱ्याला अभागी म्हणण्याची जेव्हा पहिल्यावरती पाळी येणार नाही तेव्हा पहिल्याने म्हटलेला भाग्यवान हा खरा भाग्यवान. सोपं करून सांगतो थोडस तर का, एखाद्याच्या रूपाकडे बघून एखाद्याला भाग्यवान म्हणू लागला. तारुण्यामध्ये माणसं रूपवान असतात, स्त्री असो पुरुष असो. मग त्याच्या रूपाकडे बघून जर एखादा म्हणू लागला की तुम्ही भाग्यवान आहे, तुम्हाला एवढं सुंदर रूप देवाने दिलं. ठीक आहे, हे रूप कधीपर्यंत आहे? वयाच्या ठराविक मर्यादेनंतर आहे. ज्या रूपाकडे बघून आपण एखाद्याला भाग्यवान म्हणतो ते रूप कायम टिकणार नाहीये. एका वयाच्या ठराविक मर्यादेनंतर ज्याला आपण सुंदर म्हणत होतो तो आज कुरूप असू शकतो. म्हणजे एखाद्याच्या सौंदर्याकडे बघून जर आपण एखाद्याला भाग्यवान म्हणू लागलो तर त्याला आपण कायमचा भाग्यवान म्हणू शकत नाही. त्याला अभागी म्हणण्याची पाळी आपल्यावर कधीतरी येणार आहे. मग तो भाग्यवान खरा. दुसरं उदाहरण घ्यायचं, एखाद्याचं ज्ञान, एखाद्याची कला बघून एखाद्याला म्हणू लागला, वा तुम्ही काय भाग्यवान आहे, देवाने तुम्हाला एवढी कला दिली, एवढं ज्ञान दिलं. मृदंग असेल, गायन असेल किंवा ज्ञान असेल. वयाच्या ठराविक मर्यादेच्या नंतर या सगळ्या गोष्टींना क्षीणता येणं शक्य आहे. मृदुंग एखादा वाजवत असेल तारुण्यामध्ये पण तोच हात म्हातारपणात चालत नाही. मग ते जुने लोक सांगतात आम्ही त्या काळात असं वाजवायचो. ते आपण फक्त ऐकायचं कारण आपल्याला काही उपलब्धच नाही आता. त्या काळात आम्ही असं वाजवायचं. ठीक आहे, जसं फौजी असतात बिचारे ते आहेत म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी सगळं करू शकतो. पण हे रिटायर्ड फौजी जे असतात त्यांना माणूसच भेटला पाहिजे. ते भेटला की ते सांगतात आम्ही त्या काळामध्ये असं केलं होतं. ठीक आहे, त्या काळात केलं पण आज आपण करू शकत नाही. आमच्याकडे कला आहे, आमच्याकडे ज्ञान. एखाद्याचं ज्ञान बघून एखाद्याला भाग्यवान म्हणू लागला त्याला कायमचं भाग्यवान म्हणता येणार नाही. वयाच्या ठराविक मर्यादेच्या नंतर बुद्धीला क्षीणता येणं शक्य असतं. बरं का, काही जण तारुण्यामध्ये खूप पाठांतर वगैरे करतात आणि म्हातारपणामध्ये लक्षात राहत नाही. आपल्याकडे एक म्हण आहे, ती सगळ्यांना लागू पडत नाही, साठी बुद्धी नाठी. ती सगळ्यांना लागू पडत नाही. पण वयाच्या ठराविक मर्यादेच्या नंतर जेव्हा माणूस पुढे जातो तेव्हा तो काय सांगतो, हे सगळं आम्हाला पाठ होतं पण आता आठवत नाही. अर्थात ज्यांना पाठ नव्हतं ते ढकून जातात. अशा म्हणायला काय जातं, वचने का दरिद्र, ते आपलं ढकून जातं त्यांचं जे काही बोलायचं ते. मग ते काय म्हणतात, पाठ होतं आमचं आता आम्हाला पाठ नाही. आता तुम्ही त्याच्या ज्ञानाकडे त्याच्या कलेकडे बघून जर त्याला भाग्यवान म्हणाल तर त्याला तुम्ही कायमचं भाग्यवान म्हणू शकत नाही. कारण नंतर त्याच्यामध्ये क्षीणता येणं शक्य आहे. एखाद्याचा पैसा बघून आपण एखाद्याला भाग्यवान, एक भिकारी रस्त्यावरती भीक मागणारा, 1-1 रुपयाची भीक मागणारा भिकारी आहे. काय त्याच्या मनामध्ये आलं आणि त्याने लॉटरीचं तिकीट घेतलं. 1 करोड रुपयाची लॉटरी लागली. काल जो भिकारी होता तो आज करोडपती झाला. दुसऱ्या दिवशी दरोडा पडला, पुन्हा रोडपती. काल अभागी आज भाग्यवान, उद्या दरोडा पडला पुन्हा अभागी. एखाद्याची सत्ता संपदा बघून आपण एखाद्याला भाग्यवान म्हणू लागलो ते कायमचं टिकणार नाहीये. ना सत्ता कोणाकडे कायमची टिकणार आहे, ना संपदा कोणाकडे कायमची टिकणार आहे. संपदा लक्ष्मी ही चंचल. मामनो मधुको मेघो मध्यप्रो मर्कटो मृत्मक्षिका मत्कुणो मत्स्यो मकारा दश चंचल. हा 10 गोष्टी चंचल आहेत. त्यापैकी प्रथम क्रमांक हा लक्ष्मीचा लागतो. मा म्हणजे लक्ष्मी, मनो मन, मधुको मधुमक्षिका, मेघो मेघ, मद्यप्यो दारुडा, मर्कटो माकड. मा मनो मधुको मेघो मद्यप्यो मर्कटो मरुत वारा मक्षिका माशी मत्कुण ढेकून मत्स्यो मासा मकारा दश चंचल. हा 10 चंचल गोष्टी सांगितलेल्या आहेत. अशा 10 चंचल ज्या गोष्टी आहेत त्यापैकी प्रथम क्रमांक हा लक्ष्मीचा लागतो. त्यामुळे कोणी लक्ष्मी आहे म्हणून जर कोणी कोणाला भाग्यवान म्हणत असेल तर ती कायम टिकणारी नाहीये. चंचलतेमध्येच तर प्रथम क्रमांक हा लक्ष्मीचा लागतो. मग संत काय बघून एखाद्याला भाग्यवान ठरवत असतात? तुमची आमची भाग्याची व्याख्या आपण बघितली की ज्या पहिल्यानं, पुन्हा सांगा, पुन्हा एकानं दुसऱ्याला भाग्यवान म्हणल्याच्या नंतर दुसऱ्याला अभागी म्हणण्याची जेव्हा पहिल्यावरती पाळी येणार नाही तेव्हा पहिल्याने म्हटलेला भाग्यवान हा खरा भाग्यवान आहे. आता एखाद्याला संत महात्मे जेव्हा एखाद्याला भाग्यवान म्हणतात
तेव्हा ते उगाच त्याला भाग्यवान म्हणत नाही. त्याला भगवंताची प्राप्ती झाली आहे की नाही हे पाहून त्याला भाग्यवान ते ठरवत असतात. आणि एकदा भगवंताची प्राप्ती झाली की भगवंताची अप्राप्ती केव्हाही शक्य नसते. कारण यद्गत्वा ननिवर्तन्ते, जिथे गेल्याच्या नंतर पुन्हा वापस येण्याची गरज पडत नाही असं परमात्म्याचं अक्षय अव्यय असं स्थान आहे. त्यामुळे संत महात्मे सांगतात तोच खरा भाग्यवान आहे. संतांची व्याख्या आहे. म्हणजे जे भगवंताला शरण गेले ते धन्य आहेत, ते भाग्याचे आहेत. म्हणजे संत महात्मे सांगतात तो खरा भाग्यवान आहे. मग आता या अभंगाचं आपण चिंतन केलं तर भाग्य म्हणजे काय याचं चिंतन आपण केलं. याला भाग्य म्हणायचं. मग आता याला जर भाग्य म्हणायचं तर नाथ महाराज आपल्याला भाग्याचं भाग्य काय सांगतात आणि ते भाग्याचं भाग्य कशामुळे प्राप्त होतं महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या भाग्याचंही भाग्य काय आहे तर जे आपल्या हृदयामध्ये भगवंताला साठवतात तो खरा भाग्यवान आहे. भगवंताला मनामध्ये साठवणं
अर्थात अंतःकरणामध्ये साठवणार. अंतःकरणाचे दोन भाग आहेत का, फार मूळ परंपरा सांगण्याचं काही कारण नाही, पण अंतःकरणाचे दोन भाग आहेत, एक बुद्धी आणि एक मन आहे. त्यामुळे नाथ महाराज या ठिकाणी सांगतात, भाग्याचे भाग्य धन्य ते संसारी साठविती हरी हृदया माझी. आता हृदय म्हणजेच अंतःकरण आहे. त्याचे दोन भाग जरी झाले तर अंतःकरणामध्ये हृदयामध्ये तो परमात्मा येऊन बसतो. अनेक प्रमाण आपल्याला संत वाङ्मयामध्ये पाहायला मिळतात. साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्याची सरळ येर झाल सकळ व्यापार. किंवा आम्ही भावे बळीवंत तुझं घालून हृदयात, हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. अनेक प्रमाण आपल्याला देता येतील की तो परमात्मा फक्त हृदयामध्ये, तैसा हृदयामध्ये मी रामू सदा सर्व सुखाचा आराम की भ्रमतासी कामू विषयावर ज्ञानवराय सांगतात. असं अनेक प्रमाण आपल्याला पाहायला मिळतील की तो परमात्मा फक्त अंतःकरणामध्ये राहू शकतो. पण गंमत अशी आहे, अंतःकरणामध्ये तो परमात्मा स्वतःच्या मर्जीने येऊन राहू शकतो, पण जाऊ मात्र शकत नाही स्वतःच्या मर्जीने. ही थोडासा ही मेघ संतांनी भरून ठेवलेली आहे. त्यासाठी बिल्वमंगलाचा एक चरित्र भाग सांगितला जातो. बिल्वमंगल दोन्ही डोळ्यांनी आंधळे, खूप त्यांची मोठी कथा आहे, पण आपल्याला मूळ विषयावरती चिंतन थोडं करायचं. दोन्ही डोळ्यांनी आंधळे. वयाच्या उत्तरार्धामध्ये असा विचार केला की ज्या भगवान श्रीकृष्णाचे आपण उपासक आहोत त्या कृष्णाच्या दर्शनाला एकदा जाऊन येऊ, कदाचित तिथे जरी देह पडला तरी बरं, असा विचार त्यांनी केला आणि निघाले. अंध असल्यामुळे विचारत निघाले. कोणीतरी तो अरण्याचा रस्ता सांगितला आणि त्या अरण्याच्या मार्गाने निघाले. 15-20 फुटावरती विहीर होती की त्या विहिरीमध्ये ते सरळ सरळ निघाले आणि जाऊन पडणार होते. ऐसा लक्ष्मी मातेने सांगितलं, म्हणजे देवा तुमचा भक्त तुमच्या दर्शनाला येतोय आणि विहिरीच्या दिशेने निघालेला आहे, विहीर बोडकी आहे, त्यांना कळणार नाही, विहिरीत पडेल. देवाने सांगितलं 20 फूट लांब आहे, म्हणजे अजून काही काळजी करू. 10 फुटावर आला. देवा बघा लवकर जा, तो पडेल विहिरीमध्ये. 10 फूट लांब आहे. 5 फुटावर आला, 5 फूट लांब आहे. 2 फूट लांब आहे. त्यांचा पाय तिथे पडणार. त्याच क्षणामध्ये भगवंतानं बालरूप धारण केलं आणि त्यांचा हात असा ओढला. बिल्वमंगलाला सांगितलं, दिसत नाही का, आंधळे आहेत का, विहिरीमध्ये पडला असता की आता. बिल्वमंगलाने सांगितलं, हो बाबा आंधळाच आहे. भगवंताने त्यांना ओढलं. आता अंध लोकांचं वैशिष्ट्य असं असतं की ते आपला हात दुसऱ्याच्या हातात देत नाही, दुसऱ्याचा हात पकडत असतात. त्याने लगेच भगवंताचा हात पकडला. भगवंताचा जसा हात पकडला तसं भगवंताने सांगितलं, सोडा माझा हात. हाताचा स्पर्श आहे, तो हाताचा स्पर्श बिल्वमंगलाला वेगळा वाटला. त्याने विचारलं, तू कोण आहेस? त्यांनी सांगितलं, गाय वळण्यासाठी इथे आलेलो आहे, कृष्णा माझं नाव. इथे या अरण्यामध्ये तू आलायस गाय वळण्यासाठी? खरं सांग. भगवंतानं सांगितलं, तुम्हाला एकदाच सांगितलंय माझा हात सोडा. बिल्वमंगल काही हात सोडायला तयार नाही. भगवान तोंडातल्या तोंडात बोलू लागले, बडबड करू लागले, एक तर मदत करा, ते करा, पुन्हा अडकून बसा. सोडा माझा हात. कुठे जायचं तुम्हाला? वृंदावनात जायचं. डाव्या हाताने सरळ जा, वृंदावन आहे. सोडा माझा हात. बिल्वमंगलांनी सांगितलं, अजिबात सोडणार. तू खरं सांग, कोण आहेस? तुझा स्पर्श मला सामान्य मुलासारखा वाटत नाहीये, तू कोण आहेस सांग. भगवान श्रीकृष्णाने पुन्हा सांगितलं, मी अमुक अमुक आहे, या कारणासाठी आलोय, हात माझा सोडा. पण बिल्वमंगल सोडायला तयार नाही. झटपट सुरू झाली दोघांमध्ये. ते हात सोडून घेण्याचा प्रयत्न करू लागले, हात सोडायला तयार नाही. भगवंताला जोरात हिसका दिला, हात सोडून घेतला. जसा हात सोडून घेतला भगवंताला आनंद झाला आणि आनंदानं ते हसू लागले. बिल्वमंगल सुद्धा हसू लागले. आता आपण हसण्याचं कारण आपल्याला माहिती आहे, पण एखादा हरल्यानंतरही जर हसत असेल तर जो हसणार आहे तो विचार करतो, काय झालं उभे हसायला. त्यांनी विचारलं, काय झालं? मी हसतोय, हात सोडून घेतलाय म्हणून हसतोय, मला मान्य आहे, पण तुम्हाला हसायला काय झालं? वेगळ्या कारणासाठी हसतो. काय झालं सांगा. बिल्वमंगलाने सांगितलं, तुला असं वाटतं मी तुला ओळखलं नाही? कृष्ण आहेस ना तू? भगवंतांनी सांगितलं, हो कृष्णच आहे. बिल्वमंगलाने त्यांना सांगितलं, हस्तमुच्छिप्ययातोसी बलात् कृष्ण किमद्भुतम् हृदयाद् निर्यासी पौरुषं मनयामिते. तू माझ्या हातातून स्वतःचा हात सोडून घेतलास, यात काय तुझं मोठेपण आहे? माझ्या हृदयातून बाहेर दाखवून जाऊन दाखवशील तर मी तुला खरा मर्द मानेल. विठ्ठल विठ्ठल. हृदयामध्ये तो येऊन बसतो पण जाऊ शकत
आता तो का जाऊ शकत नाही याचं सुद्धा स्वतंत्र कारण आहे बरं का. त्याच्याकडे शक्ती नाही म्हणून तो थांबतो का? नाथ महाराजांनी त्याच्यासाठी दृष्टांत दिलाय. जो शुष्क काष्ठ स्वये कोरी तो कोवळ्या कमळा माझारी भ्रमर गुंतला प्रीतीवरी केसर माझारी कुचंबोनेरी. भुंगा आहे, काळा भुंगा असतो ना मोठा, घुम 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 करत फिरत असतो. त्याची एक सोंड असते, त्या सोंडेमध्ये ताकद असते. किंवा छोटाही भुंगा असतो बरं का, त्याच्याही सोंडेमध्ये ताकद असते. त्या सोंडेत एवढी ताकद असते की एखादा कोरडं लाकूड आरपार भेटून तो पलीकडे जाऊ शकतो, एवढी त्याच्या सोंडेत ताकद असते. नाथ महाराजांनी सांगितलं जो शुष्क काष्ठ स्वये कोरी तो कोवळ्या कमळा माझारी भ्रमर गुंतला प्रीतीवरी केसर माझारी कुचंबोनेरी. तो कमळाच्या दलावरती बसतो आणि त्याचं रसपान करत असतो. संध्याकाळ झाल्याच्या नंतर कमलिनी जी आहे ती बंद व्हायला लागते. ते कमळ बंद जेव्हा व्हायला लागतं तेव्हा त्याचं लक्ष असतं की हे कमळ बंद होत आहे, पण ते प्रेम त्याच्या त्या दलावरती त्या कमळावरती एवढं असतं. तो म्हणतो मला जायला जागाच किती लागते, एवढीशी चटकन निघून जाईल असं विचारतेवर बघता बघता रसपान करत असतं. पण होतं काय, त्याच्यात तो एवढा अडकून बसतो त्या रसपानामध्ये की ते कमळ बंद झालेलं त्याला कळत नाही. आणि नंतर जेव्हा बघतो तेव्हा ते कमळ बंद झालेलं असतं. ते कमळ दुसऱ्या दिवशी उगवणार असतं, उमलणार असतं. त्याच्या सोंडेत ताकद आहे कोरड्या लाकडाला भेदून जाण्याची. कोवळ्या पानांना तो भेदू शकणार नाही का? परंतु तो भेदत नाही, कारण त्याचं त्या कमलिनीवरती प्रेम असतं, त्या कमळावरती प्रेम असतं. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा कमळ उगवतं तेव्हा तो मृत अवस्थेमध्ये तो भुंगा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मात्र तो अशा पद्धतीनं बसलेला असतो. नाथ महाराज म्हणतात की त्या केसर म्हणजे मधल्या ज्या काड्या आहेत त्या सुद्धा खाली दबू देत नाही, अशा अवस्थेमध्ये तो असतो. जो शुष्क काष्ठ स्वये कोरी तो कोवळ्या कमळा माझारी भ्रमर गुंतला प्रीतीवरी केसर माझारी कुचंबोनी. देवी भक्ताची या प्रेम प्रीती हृदय कोंडीला श्रीपती. ते कुंडल्या सामर्थ्य शक्ती भावात प्रति बळ नचले. नाथ महाराजांनी सांगितलं की त्याची शक्ती नाही आहे का कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीधारी तो परमात्मा आहे. परंतु आपल्या भक्तावरती प्रेम असतं की तो स्वतः आपल्या त्याच्या हृदयातून बाहेर पडू शकत नाही. मला काय सांगायचंय, साठविती हरी हृदया माझी भाग्याचे भाग्य धन्य ते संसारी. साठविती हरी हृदया माझी. हृदयामध्ये जो परमात्म्याला साठवतो तो जो आहे तो भाग्याचा भाग्यवान आहे. आणि अशा पद्धतीनं जो भाग्याचा भाग्यवान झालेला असतो, नाथ महाराज सांगतात धन्य त्यांचे कुळ, धन्य त्यांचे कर्म, धन्य त्यांचा स्वधर्म नाममुखा. परमात्म्याला हृदयामध्ये साठवणारा हा कधीही सामान्य नसतो. ज्यांनी ज्यांनी त्याला हृदयामध्ये स्थापित केलं, आज शेकडो वर्ष झाले, पण आज आपण त्यांचं नाम घेतो, आज त्यांचा आदरानं उल्लेख करतो. त्याचं कारण काय? साठविती हरी हृदया माझी म्हणून धन्य त्यांचे कुळ. त्याचं कुळही धन्य होऊन जातं. असा विचार करता जो खरा भगवत भक्त आहे तो 42 कुळांचा उद्धार करतो असं सांगितलं गेलं बरं का. आपल्या मातृकुळाचा आणि पितृकुळाचा 42 कुळांचा उद्धार, 24 कुळांचा उद्धार तो करत असतो असं वर्णन त्याचं आहे. म्हणून धन्य त्यांचे कुळ. आता राघवारांचा अनुभव प्रसिद्ध आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेतली कर्म धर्म त्यांचा झाला नारायण पूर्ण आपण आनंद बघा. तर कोण भगवत भक्त झाले, हरिभक्त झाले की ज्यांच्यामुळे त्यांचं कुळ पावन झालं. म्हणून धन्य त्यांचे कुळ, धन्य त्यांचे कर्म. ते जेही काही कर्म करत असतात ते धन्य तिला पात्र होत असतात. धन्य त्यांचा स्वधर्म नाममुखा. त्यांचा स्वधर्म काय आहे तर मुखामध्ये नाम घेणं हा त्यांचा स्वधर्म आहे. आता स्वधर्म असं म्हटलेलं, आता धर्म काय फार संवेदनशील शब्द बनवून बसलेला आहे सध्या परिस्थितीमध्ये. धर्माबद्दल बोलायचं म्हणलं तर काही कीर्तनकार विचार करतात की बोलायचं की नाही बोलायचं, कारण धर्माबद्दल बोललं तर लोकांना असं वाटतं का विशिष्ट पक्षाचं आहे की काय. काही गरज नाही असं असण्याचं. आमची पण काही धार्मिकता असेल की नाही, आमचं काही मत असेल की नाही, त्यामुळे आम्ही ते बोललं पाहिजे.
जे काही आहे, जे आपल्याला पटतंय, जे आवडतंय ते आपण बोललं पाहिजे, जे शास्त्राला धरून ते बोललं पाहिजे. धर्म काय? धर्म अशी धर्माची व्याख्या आहे. जी गोष्ट ज्याच्याकडून सातत्यानं धारण करण्यात आलेली आहे तो त्याचा धर्म आहे. यासाठी अगदी सुंदर उदाहरण नाथमहाराजांच्या अभंगाचं घ्यायचं झालं, श्वानाचा तो धर्म करावी वसवस भले त्या सनकळे काही. कुत्रा सतत भुंकत असतो, भुंकणं हे त्याचं कर्म आहे, भुंकणं हा त्याचा धर्म आहे असं नाथमहाराज सांगतात. वेश्येचा तो धर्म द्रव्य ते हरावे भले पुरे भोगावे न कळे काही. तिचा धर्म काय? वेश्येचा फक्त देहाचा भोग द्यायचा पैशाच्या मोबदल्यामध्ये. पैसा मिळतोय ना, मला कोण भोगतंय कोण भोगत नाही त्याशी काही देणं घेणं नाही, तो तिचा धर्म असं सांगितलं. म्हणजे काय? धारणा धर्म अशी धर्माची व्याख्या केली. जी क्रिया ज्याच्याकडून सातत्यानं धारण करण्यात आलेली आहे, चालू आहे, तो त्याचा धर्म आहे असं सांगितलेलं आहे. वास्तविक पाहता आत्ताच्या परिस्थितीमध्ये ज्या काही धर्मांचा उल्लेख होतो त्या धर्मांना धर्म म्हणता येणार नाही, कारण सनातन वैदिक धर्म हाच एकमात्र धर्म आहे. बाकीचे सगळे पंथ आहेत, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आज आपण जरी त्यांना धर्म म्हणत असलो तरी सगळे पंथ आहेत. त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. मला सांगा, आपल्या सनातन वैदिक धर्माचा कोण संस्थापक आहे? सांगा. कोणीतरी म्हणेल भगवंतानं गीतेत सांगितलंय, धर्म संस्थापनाय संभवामी युगे. ठीक आहे, अर्धवट ज्ञानामुळे कदाचित कोणी असं बोलू शकेल. धर्मस्थापना वेगळी आणि धर्म संस्थापना वेगळी. भगवंताच्या आधी धर्म नव्हता का? भगवंतानं स्वतःच्या येण्याचं प्रयोजन सांगितलं की धर्म संस्थापनेसाठी मी येतो. याचा अर्थ काही धर्म स्थापनेसाठी येतो असं नाही, कारण भगवंताच्या आधी धर्म आहे, लक्षात ठेवा. भगवंताच्या आधी धर्म आहे. उदाहरण देतो. देवकी आणि वसुदेवाच्या पोटी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. आता त्यांचं लग्न, त्यांचा विवाह हा काही धर्म पाहिजे आहे का? धर्माला धरून जर त्यांचा विवाह झालाय तर भगवान श्रीकृष्णाच्या आधी धर्म उपस्थित आहे. अनेक प्रमाण देता येते. ज्या यदुकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला आले त्या यदु अवधूताचा संवाद आपण ऐका, त्याच्यामध्ये सुद्धा विचार आलेला आहे. म्हणजे शास्त्राचा धर्माचा विचार हा त्यांच्याही जर बोलण्यामध्ये आहे. तर भगवंत धर्म स्थापनेसाठी नाही आला, तर धर्म संस्थापनेसाठी आलेला आहे. आमचा जो धर्म आहे हा सनातनतेनं चालत आलेला आहे, पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे, म्हणून तो धर्म आहे. बाकीचे पंथ आहेत. ज्याला कोणी संस्थापक असतो तो धर्म असू शकत नाही, तो पंथ आहे. मला कोणाच्या नावाचा उल्लेख करण्याची काही गरज नाही, पण आपण लक्षात घ्या, त्याला आजच्या भाषेमध्ये किंवा शास्त्राच्या दृष्टीने त्याला धर्म म्हणता येणार नाही. धर्म फक्त सनातन आहे. धन्य त्यांचा स्वधर्म नाममुखा. संतांचा धर्म काय आहे? तर मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण करणं हाच संतांचा धर्म आहे. मग परिस्थिती कोणतीही असो, संकटी सुखात नाम सदा गाय न विसंबे देवराय क्षण एक. संकट असेल किंवा सुख असेल, या सगळ्याच परिस्थितीमध्ये त्याच्या मुखातून सातत्यानं नामस्मरण चालू असतं. तुकाराम महाराज शौचाला गेले, तिथे सुद्धा नामस्मरण चालू. सहज भाव आहे. आक्षेप घेतला, तुकोबारांनी उत्तर दिलं, माझी मज झाली अनावर, माझी मज झाली अनावर, मी ठरवत नाही की देवाचं नाव घ्यायचं, पण तोच त्याचं नाव माझ्या मुखातून वळवून घेतो. नाथ महाराजांनी सुद्धा हेच सांगितलं, मी नाठवे जनार्दनाची परी तो विसरून दिली आपणास. मी त्याची आठवण काढत नाही, पण तो त्याचा विसर मला पडू देत नाही. मी न करी त्याची कथा परी तोच दुःखी होय बघता, ऐसे बलात्कारेने बोलविता काय मी आता करणार. तो
त्याचं नामस्मरण माझ्या मुखातून बलात्कारानं बोलून घेतोय, अट्टहासानं बोलून घेतोय. ही परिस्थिती आपण लक्षात घ्या. संकटी सुखात नाम सदा काय, संकट असो किंवा सुख असो दोन्ही ठिकाणी तो त्याचं नाम जो आहे तो सोडत नाही. बघा भक्त प्रल्हादाचं उदाहरण बघा, किती